श्री महाकाल. नमस्कार मंडळी, मी समर शेंदरकर सॅमदी ब्लॉगरच्या एका नव्या आणि कोऱ्या उज्जैनच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपण आता चाललेलो आहोत उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. आणि खूप अचानक भयानक प्लॅन होता, काहीच प्लॅन नव्हतं. 4 वाजता आम्ही प्लॅन केला आणि आता जनरलने डायरेक्ट आम्ही निघालेलो आहोत आता उज्जैनला. आजची आपली यात्रा असणार आहे 12961 अवंतिका सुपरफास्ट एक्सप्रेस, जी आपल्याला मुंबई सेंट्रलवरून रात्री सुटते 8:55ला आणि सकाळी उज्जैन या ठिकाणी पोचते सकाळी 7:30ला. आणि वाटलं नव्हतं की जनरल डब्बा एवढा रिकामी असेल. एवढा रिकामी म्हणजे रिकामीच आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्हाला एकदा दाखवतो आमची सीट आणि आमच्या जनरलचा डब्बा. शुभम भाई पण आपल्या बघा, शुभम भाई दणक्यात गरगरीत दणका. वा वा, काय विषय, टॉपचा विषय उठल्याने सुटलावाला विषय भावा. हे जरा जास्तच उठलं सुटलावाला विषय नाही झाला भावा, जास्त झाला पाहिजे. आणि आम्हाला 1 आठवडा झाला असेल फक्त आता पट्टणकडोलीवरून येऊन. पट्टणकडोली झालं डायरेक्ट आता इकडे उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. जागा भेटली आम्हाला, सुटसुटीत एकदम जागा आहे. कोण नाही भेटलं अजून, काहीच नाही. काम 25 खाली कोण नाही. आपल्याला वाटलं भावा गर्दी असणार पट्टे लवकर आलो आहे. फुल पाटले. शुभम भाई पहिल्यांदा आला तू जनरलमध्ये. मी भाई आपलं जरा एक्सपिरियन्स आहे जनरलमध्ये, काय विषय नाही, पण जरा जास्त रिकामी आहे. बघूया ट्रेन कधी सुटते. रात्रीचा प्रवास असणार त्यामुळे जास्त काही दाखवू शकणार नाही आहे. डायरेक्ट आपण भेटणार आहोत रात्रीच्या प्रवासानंतर सकाळी उज्जैन येते. चला खाली जनरल डब्बा जिंदाबाद. होय काय फायनली महाराष्ट्र गुजरात हे राज्य पार करून आम्ही आता आहोत सध्या मध्य प्रदेशमध्ये, म्हणजेच उज्जैन जंक्शनला आम्ही फायनली पोचलो आहोत सकाळी 7:30 वाजता. प्रॉपर एकदम टायमिंगवर आलो आहे. आणि शुभम भाऊ पण आपला इकडे उतरतो आहे. अर्धी ट्रेन उज्जैन या जंक्शनला खाली झाली आहे. आणि आम्ही हॉटेल बुक केलं आहे booking.com वरून. आता आम्हाला काही टेन्शन नाही हॉटेल वगैरेचं. इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर हॉटेल हे 500, 600, 400 असं रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता, गोवा विगो booking.com वरून देखील बुक करू शकता. आणि आम्ही आता बुक केलं आहे booking.com वरून. इकडून 1.5 किलोमीटरवर आहे. चाललो आहे आता इकडून रिक्षा घेणार आणि सरळ जाणार हॉटेलवर. जाऊन डायरेक्ट हॉटेलवर भेटूया, बघूया हॉटेल कसं आहे. तर मंडळी फायनली आपण आता उज्जैनमध्ये आलेलो आहोत. आणि आपण आपलं हॉटेल घेतलं आहे शिवांजली गेस्ट हाऊस. ते तुम्हाला एक शॉर्ट टूर देतो कसं हॉटेल आहे. खूप छान मेंटेन केलं आहे. आपण त्यांच्या ओनरशी बोलूया आणि या ठिकाणी कोणत्या कोणत्या रूम आहेत ते देखील बघूया. नमस्ते मोहित जी. नमस्ते. यहाँ पे मला मोहित जी यांनी खूप छान रूम दाखवल्या. म्हणजे आमची रूम छोटी आहे कारण का आम्ही दोघेच जण आहोत. तुम्हाला दाखवतो. शुभम झोपलाय भाई. शुभम झोपलाय बाबा. आणि ही आमची रूम आहे. एक बेड, आम्हाला काही जास्त थांबायचं आहे म्हणजे. आणि तुम्हाला या ठिकाणी मोहित जी दाखवतील आता कुठल्या वेगवेगळ्या रूम आहेत. मोहित जी चलिए. अभी ये रूम कौन सा है मोहित जी? ये ट्रिपल बेड है, बंक बेड फैसिलिटी है. और इसमें कूलर है, फैन है. अभी इधर क्या गर्मी का कुछ सीन नहीं रहेगा? नहीं पूरा ठंडी. साल भर तकरीबन जो है मौसम एक जैसा ही रहता है. ज़्यादा नहीं रहती गर्मी, थोड़ी सी पड़ती है. ज़्यादा ये ज़्यादा नहीं, ज़्यादा वेरिएशन्स नहीं. म्हणजे इकडे आता तुम्ही आलात तर गरमीचा एवढा काही सीन नाही. कारण मी आता मला एवढं गरम होतं, पण इकडे पूर्ण थंड वातावरण आहे. सकाळी देखील आलो उज्जैन स्टेशनवरून. पूर्ण अजून आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30. मस्त वातावरण आहे. ये कौन सा रूम है?
ये ट्रिपल बेडरूम है विदाउट बंक बेड। विदाउट बंक बेड। देखिए हमारे पास तकरीबन 3 कैटेगरीज के रूम्स हैं। ओके। ये जो रूम्स है इन सब रूम्स में कूलर फैसिलिटी है, नॉन एसी रूम्स। यस। इनकी प्राइस 600 से 800 के बीच में जाती है। यस। और अगर आने वाले जो गेस्ट है अगर समर्थ जी के रेफरेंस से आएंगे तो उनका प्राइस कम भी हो सकता है। ओके। और आप आता तुम्ही बघितला ते और ऊपर जो रूम्स हैं, ऊपर के रूम्स वो फैमिली रूम्स हैं, वो एसी नॉन एसी वो फैसिलिटी ऊपर है। लेकिन अभी उसमें गेस्ट है, अभी वो अवेलेबल नहीं दिखाने की। उज्जैन में ये पांद्रिबा करके एक क्षेत्र है, कार्तिक चौक के इधर, वहाँ पर ये क्षेत्र ये स्थित है, शिवांजलि भक्त निवास। और आपका नंबर है 7024142854। थैंक यू सर। ठीक। जय श्री महाकाल। दणक्यात फायनली आम्ही आता फ्रेश होऊन महाकालेश्वर फिरायला निघालेलो आहोत आणि आम्हाला झालं आहे लेट. ॲक्च्युली उज्जैन दर्शनची बसने आम्ही बाहेरचे जे लॉंग स्पॉट आहेत ते आम्ही फिरणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला जायचं आहे हरसिद्धी मंदिराच्या इथे. बस तिकडे जमा झाली आहे. 9:30 वाजता बस सुटणार होती आणि वाजलेले आहेत 9:23. आमच्याकडे फक्त आहेत 7 मिनटं. 7 मिनटात आम्हाला पोचायचं आहे हरसिद्धी मंदिराच्या इथे. 500 मीटर आहे. बघूया पोचतोय काय. जातो आता पळत आणि जाऊन डायरेक्ट भेटतो बसमध्ये. चला. आणि मंडळी अशा प्रकारे आम्ही फायनली निघालेलो आहोत उज्जैन दर्शनसाठी. आणि या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे प्रायव्हेट रिक्षा. म्हणजे आम्ही दोघंच या रिक्षामध्ये. आणि फुल तीवाली रिक्षा असते ना एकदम वाईबवाली रिक्षा. फुल अशी बघा अशी रिक्षा आहे आपली. आणि या रिक्षामध्ये फक्त आम्हीच दोघं फुल तोडफोड. आणि या ठिकाणी आम्ही 6 मंदिर करणार आहोत. ते डायरेक्ट 6 मंदिर आता तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. आणि या रिक्षाचे चार्जेस आम्हाला पडले आहेत 500 रुपये. आणि जर ही रिक्षा तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कुठेही फिरू शकता. 500 रुपयामध्ये 3-4 तास फिरवते. आणि जर तुम्हाला रिक्षाने फिरायचं नसेल तर बस देखील अवेलेबल आहेत. म्हणजे ज्या बस घेतात 100 रुपीज 150 रुपये असं घेतात. त्यामध्ये खूप सारी गर्दी असतात. मग पटकन असं फिरावं लागणार. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रायव्हेट रिक्षा घेतली आहे आणि आता चाललो आहे उज्जैनच्या दर्शनला. आणि मंडळी आता मध्य प्रदेश उज्जैन इथे आलो आहे म्हटल्यावर इकडचं फेमस फूड स्ट्रीट फूड ट्राय करण्याचा बनत आहे. त्यासाठी आम्ही सर्वात पहिलं आता आलो आहे इकडच्या फेमस महाशेरावाली फास्ट फूड इथे. आणि या ठिकाणी आम्ही उज्जैनचं फेमस म्हणजे मध्य प्रदेशचं फेमस घेतलं आहे छोले कचोरी आणि छोला टिक्की. आणि अजून काय मागवलं आपण छोले भटुरे पण येत आहेत भावांचे. तोपर्यंत याचा आस्वाद घ्या. फुल आतमध्ये फुल फिलिंग भरलेली कचोरी असते ना ती वाली कचोरी. आणि भाई मजा एवढी येते ना. ही छोले कचोरी आहे आणि हे छोले टिक्की प्रॉपर तिखट प्रॉपर गोड. काही जास्त असं काय नाही. गोड करण्यासाठी थोडी दही टाकली आहे. खूप मजा येते. मजा येते की नाही बाबा. तोडफोड. काहीतरी मंडळी. तर अशा प्रकारे आम्ही आत्ता आलेलो आहोत कालभैरव मंदिराकडे. काल म्हणजे वेळ मृत्यू आणि भैरव म्हणजे भयाचा नाश करणारा असं म्हटलं जातं. मंडळी की सर्वप्रथम उज्जैनमध्ये आल्यावर कालभैरवकडे यायला लागतं आणि त्याचा आदेश घेऊन कालभैरवाचा आदेश घेऊन दर्शन घेऊन
पुढचं दर्शनाला सुरुवात करायची आहे. म्हणजे सर्वात प्रथम उज्जैनमध्ये कालभैरवाचं दर्शन घेऊन पुढच्या दर्शनाला सुरुवात करायची असते. म्हणून आम्ही सर्वप्रथम आता आलो आहोत कालभैरव मंदिरात उज्जैनला. आणि इकडून नॉमिनल गर्दी आहे, एवढी पण जास्त गर्दी नाही. थोडा अर्धा एक तास लागणार तुम्हाला दर्शनासाठी. समोरच मंदिर आहे आणि बाहेर अशी गोल 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 लाईन आहे. आणि शुभम आणि आम्ही दोघांनी महाकाल लावून घेतलेलं आहे. फुल महाकाल व्हाईट शंभो. मंडळी, आम्ही सर्वात पहिलं आता आपल्या लोकेशनला आलो आहे. गडकालिका मंदिर जे उज्जैनमध्ये आहे आणि आतमध्ये सध्या चालू आहे आरती. बरोबर आम्ही आलो आरतीच्या टाईम. तर आरती मंडळी, आपण आता आलेलो आहोत सिद्धवाट मंदिर, जे कालभैरव मंदिरच्या थोडंसं 2-3 किलोमीटर पुढे आहे. आणि हे मंदिर आहे शिप्रा नदीच्या नदीकाठाला. आणि या ठिकाणी खूप सारे असे विधी वगैरे तुम्ही समोर बघू शकता. विधी, होम, शांती वगैरे सगळं चालू आहे. आणि आपण आता चाललो आहे मंदिराच्या आतमध्ये. हा संपूर्ण असा मंदिराचा परिसर आहे. आपण आता आलेलो आहोत मंगलनाथ मंदिरात. त्या मंगलनाथ मंदिराचं असं आहे की ज्यांना मंगल ग्रहाचा दोष निवारण आहे, म्हणजे मंगल ग्रहाचं काय ते असतं ते दोष आहे, त्यासाठी मंगल ग्रहाच्या दोषासाठी या ठिकाणी अशी विशेष मंगल ग्रह दोष निवारण पूजा या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात लोक इकडे येऊन ती मंगल ग्रह निवारण दोषची पूजा करतात आणि त्यांच्यावरचं ते काय असतं ते मिटवून टाकतात असं मानलं जातं. आणि या ठिकाणी देखील थोडीफार गर्दी आहे. आज आम्ही ऑड डेला आलो आहे. आज आहे बुधवारच्या दिवशी आल्यामुळे थोडी आम्हाला गर्दी कमी मिळते, त्यामुळे पटपट आमचं दर्शन होतं आहे. आणि या ठिकाणी देखील आम्ही आता मंगलनाथचं दर्शन करायला चाललो आहे आतमध्ये मंदिरात. उधर मुंह करो आप, ऐसे नहीं। मंडळी, आपण आता आहोत संदीपनी आश्रममध्ये. आणि या आश्रमातील आर्ट फुल रंगीबिरंगी आणि बघण्यासारखं अट्रॅक्टिव्ह खूप काही आहे. जिकडे जाईल तिकडे नजर एकदम कलरफुलच आहे. हा आपला आजचा 5वं लोकेशन आहे, संदीपनी आश्रम. मंडळी, आता सगळी आपली बाहेरची जी मंदिरं होती बाहेरची लांबची ती सगळी फिरून झाली. आणि आता आपण खायला आलो रबडी. इकडे एकदम फ्रेश ताजी आई रबडी बनाई आहे. चम्मच दे दो ना भाई. फुल एकदम जी आता जस्ट बनली आणि त्यांनी आता आम्हाला दिली आहे ती अशी खातोय रबडी. फुल तोडफोड. शुभम भाईला जरा
गोडची क्रेविंग होते लय, सकाळपासून गोड खातोय. रसमलाई काय खातोय दाबून. आता रबडी खायला आलाय दणकट भावा. भाई भाई टेस्ट करून बघूया. ताजे रे, ताजा तरतरी स्वाद मॅक्स मजा एक नंबर आहे. नो ॲड ऑन एनी एक्सटर्नल फ्लेवर्स. कडक भाई झोप झाली आहे. आता आपले झालेले आहेत बाहेरचे सगळे मंदिर फिरून. वाजलेले आहेत संध्याकाळी 5:30 आणि आता आपण फिरणार आहोत उज्जैन म्हणजे महाकालेश्वर मंदिरच्या आजूबाजूला जेवढी आतमधली मंदिरं आहेत जी जवळपास, बडा गणपती, रामघाट अशी मंदिरं फिरणार आहोत. आणि आत्ता आपण झोपून उठलो, मस्तपैकी झोप झाली आणि आता घेतला आहे आपण आलू पराठा. क्वालिटी आहे रे, क्वालिटी बोलतो. टेस्ट करून बघूया, कारण का इकडे सगळे पब्लिक कशी आलू पराठा वगैरेच खात असते का. आपण आलू पराठा घेतला आहे. आलू पराठ्याची प्राईस आहे 30 रुपये आणि मला खूप वर्थ वाटली. प्रॉपर एकदम. मित्रांनो आम्ही आता आलो आहोत नदीच्या काठावर रामघाट इथे. संध्याकाळी दररोज 6 ते 7 या ठिकाणी रामघाटावर आरती होते. या ठिकाणी आरतीला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळची वाजलेली आहे 6. सर्व मंडळी शरीर इकडे या ठिकाणी आरतीला बसले. समोरच आरतीचं दृश्य खूप छान खूप प्रसन्न. मंडळी आता तुम्ही हे दृश्य पाहताय ते आहे हरसिद्ध मंदिर. हरसिद्ध महा या देवीचं मंदिर. आणि या ठिकाणी हे संपूर्ण दीपांचं हे स्तंभ आहे. या ठिकाणी 6:30 वाजता 6:30 वाजलेला आहे. थोड्याच वेळात हा दीपस्तंभ, ती समोर माणसं आहेत ती सगळी वरती जातात आणि हा पूर्ण दीपस्तंभ हा दिव्यांनी पेटवला जातो. या ठिकाणी थोड्याच वेळात हा पूर्ण दीपस्तंभ हा दिव्यांनी तुम्हाला प्रकाशित झालेला दिसणार आहे. आणि या ठिकाणी आहे हरसिद्धीचं मंदिर आणि सगळी मंडळी या ठिकाणी बसली. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक दादा वरती गेला आहे आणि तो आता वरचं पेटवत येणार आहे. कशी चढतात ते लोक, पायरी सरकत नाही काय. आणि मंडळी आम्ही हरसिद्धी मंदिराच्या इथे आलो तेव्हा एकदम बरोबर टायमावर पोचतात या ठिकाणी मागे हा दीपस्तंभ पूर्ण पेटवला आहे. म्हणजे खूप छान वाटतंय, खूप नवीन आम्हाला बघायला भेटतं आणि एकदम टायमावर पोचलं आम्ही या ठिकाणी दीपस्तंभ पेटवताना आणि आरतीच्या वेळी. दर्शन
आत्ता आपण आलो आहोत महाकाल लोक म्हणजेच महाकाल कॉरिडॉर, जे सुमारे 900 मीटर म्हणजे 1 किलोमीटरचा हा वॉकिंग ट्रेल आहे. एक्झॅक्ट महाकालेश्वर मंदिरच्या बाहेर आलात की हा वॉकिंग ट्रेल महाकालचा कॉरिडॉर लागतो. आणि या ठिकाणी सुमारे 108 पिलर म्हणजे 108 महादेवाचे विविध प्रकारच्या मूर्त्या, विविध प्रकारचे स्तंभ आहेत. आणि खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा आणि एकदम शांत वातावरण, अजिबात गर्दी नाही. गर्दी आहे ती फक्त महाकाल मंदिराच्या इकडे आहे. तुम्ही जर यायचा प्लॅन करत असाल इकडे तर मी सजेस्ट करेन की संध्याकाळी या, कारण का संध्याकाळी खूप छान इकडे लाईटिंग असते. ज्या लाईटिंगमध्ये आपल्याला तेच बघण्यात अजून खूप मजा येते, खूप छान वाटतं. तर चला जरा अजून फिरूया खूप चांगलं आणि आपण जाऊया आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. लेट्स गो. मंडई आपलं आता कॉरिडॉर फिरून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे महाकालेश्वर मंदिरात. आतमध्ये घेऊन जाता येणार नाही बहुतेक, रिस्ट्रिक्शन आहेत फोन वगैरे घेऊन जायला. बघू बायचान्स कॅमेरा घेऊन गेलो, बायचान्स कुठे काय खिशात मिशात राहायला कॅमेरा आधी घेऊन गेलो तर तुम्हाला नक्की दाखवू की बघूया इकडे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवायचं सीन आहे. आणि आल्यावर सांगतो आज किती वेळ लागतो आहे आम्हाला महाकालचं दर्शन घ्यायला. रात्री 8:45 वाजता. बघूया, चला लेट्स गो. जय श्री महाकाल. आणि मंडई अवघ्या 5 ते 10 मिनटात महाकालेश्वरचं महादेवाचं आमचं दर्शन झालेलं आहे. आणि अनएक्सपेक्टेड होतं, आम्हाला वाटलेलं भाई अर्धा पाऊण तास तरी लागेल ना. 5 ते 10 मिनटात एवढं छान दर्शन झालं आहे. परंतु आम्ही क्वालिटी झालं आहे, पण आम्ही भस्म आरतीला नाही जाऊ शकत. कारण का भस्म आरतीला नाही जाऊ शकत कारण का आमच्याकडे पास नाही. ॲक्च्युली आमचा प्लॅन झालेला 4 वाजता आणि आम्ही 5 वाजता निघालो. तर 2 दिवस आधी भेटू शकते, पण एकदम रशवाली म्हणजे ते पासवालं नाही भेटणार आम्हाला, बघायला भेटणार नाही. कारण का पास 2 दिवस आधी काढायला लागतो आणि आम्ही एका दिवसाचं झालं. काय नाही, खूप छान वाटलं, खूप मस्त होतं महाकालेश्वर. उज्जैनमधलं महाकालेश्वर फिरण्यात म्हणजे आज दिवसभर मंदिर फिरलो. सर्वात मला जर वाटलेलं आम्ही हे शेवट का केलं कारण का जास्ती टाईम लागणार म्हणून महाकालेश्वरचं सगळ्यात कमी टाईम महाकालेश्वर मंदिरात लागला. बोलो हर